प्रतिबिंब जनमानसांचे। नगर शहरात कापड बाजारमधील नो हॉकर्स झोन व पे अँड पार्कला हॉकर्स युनिटी असोसिएशनचा तीव्र विरोध। उपजीविकेवर गदा आणणारा निर्णय हॉकर्सना पुनर्वसनाशिवाय हटवणे बेकायदेशीर। टाउन वेडिंग कमिटीचा सल्ला न घेता घेतलेला निर्णय रद्द करण्याची मागणी। अहिल्यानगर शहरातील कापड बाजार, मोची गल्ली आणि शहाजी रोड परिसरात महापालिका प्रशासनाच्या वतीने प्रस्तावित नो हॉकर्स झोन आणि पे अँड पार्क योजनेला हॉकर्स युनिटी असोसिएशनच्या वतीने तीव्र विरोध दर्शविण्यात आला आहे। या संदर्भात आज सोमवारी 27 एप्रिल रोजी महापालिकेत अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुदकेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या सुनावणीत असोसिएशनच्या शिष्टमंडळाने आपली भूमिका ठामपणे मांडत हरकती नोंदवल्या आणि निवेदन दिले। यावेळी हॉकर्स युनिटी असोसिएशनचे अध्यक्ष साहेबान जहागीरदार, संतोष रासने, नवेद शेख, अन्सार पठाण, फिरोज पठाण, लक्ष्मी शिंदे, सुनीता शिंदे, दत्ता शिंदे, रुक्मिणी बिद्रे, अलीम गफ्फार, सज्जाद रंगरेज, जावेद शेख, अन्सार पठाण, मुजाहिद पठाण, नितीन वाळके, नितीन पवार, हमजा शेख, अशरफ सय्यद, मीनाक्षी शिंगी, लता वाघमारे, परवीन बागवान, अल्फिया शेख, कादर शेख, तारिक तांबोळी आदींसह हॉकर्स महिला व बांधव उपस्थित होते। आज महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त यांच्या दालनामध्ये आज पे अँड पार्क आणि नो हॉकर झोन संदर्भात सुनावणी आयोजित करण्यात आली होती। या ठिकाणी पूर्ण हॉकर संघटनेच्या वतीने सर्वात प्रथम पे अँड पार्क आणि नो हॉकर झोन याला आम्ही तीव्रपणे प्रथमतः आम्ही विरोध केलेला आहे। खऱ्या अर्थाने आपण बघू शकतो की कोणतीही बाजारपेठ असली तर त्या ठिकाणी हॉकर्स असणारच आहे, कारण की जगामध्ये अशी एकही बाजारपेठ नाहीये की त्या ठिकाणी हॉकर्स नाहीये। हॉकर्स त्या ठिकाणी असताना सर्वात प्रथम आजची ही जी सुनावणी बेकायदेशीरपणे त्या ठिकाणी झालेली आहे, कारण की नियमानुसार सर्वात प्रथम यांना सुनावणी घेण्याच्या अगोदर यांना TVC ला विश्वासामध्ये घ्यावं लागतं, म्हणजे टाउन वेंडर कमिटी जे प्रत्येक शहरामध्ये असते त्यांना विश्वासामध्ये घ्यावं लागतं, त्यांचं मत त्या ठिकाणी घ्यावं लागतं, त्याच्यानंतर कुठेतरी निर्णयावरती यावं लागतं। परंतु सरसकट पूर्ण बाजारपेठ पे अँड पार्क करायची आणि नो हॉकर झोन करायची ही काही योग्य पद्धत नाहीये। आपण बघू शकतो या ठिकाणी आपल्या पूर्ण शहरामध्ये जवळपास 3000 पेक्षा जास्त हॉकर संघटनेचे लोक त्या ठिकाणी आहेत, अस्तित्वात आहे। त्यांचं त्या ठिकाणी बायोमेट्रिक झालेलं आहे, त्यांना सरकार शासनाकडून प्रमाणपत्र त्या ठिकाणी भेटलेलं आहे आणि एकदा प्रमाणपत्र भेटला आणि बायोमेट्रिक झाला तो कोणत्याही प्रशासनाला अधिकार नाही की त्यांना उचलून बाजारपेठातून बाहेर काढायचं। त्यांना त्यांचं पुनर्वसन त्याच बाजारपेठमध्ये कायद्यानुसार करावं लागतं, त्याच्यानंतरच त्यांना त्या ठिकाणी तुम्ही काढू शकता, त्यापर्यंत कोणी काढू शकत नाही। आता आपण बघू शकतो की वाहतूक शाखेचं काम त्यांनी महानगरपालिकेवरती टाकलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की वाहतुकीला अडथळा त्या ठिकाणी होतो, यांचे स्टॉल काढल्यानंतर त्या ठिकाणी गाड्या जेव्हा उभे राहतील तर ते पण एक प्रकारचं अतिक्रमणच होणार आहे ना, त्याला तुम्ही अतिक्रमणाचं नाव देणार नाही का, त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करणार नाही का? परंतु गरिबाच्या पोटावरती पाय देण्याचं काम हे प्रशासन या ठिकाणी करत आहे। त्या ठिकाणी आम्ही त्यांना तीव्रपणे त्या ठिकाणी या गोष्टीचा सर्वप्रथम आम्ही निषेध केलेला आहे आणि त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही ज्या प्रकारे त्यांना सांगितलेलं आहे की हे मुद्दा आपण सर्वात प्रथम TVC म्हणजे टाउन वेंडर कमिटी समोर आपण हे मुद्दा सर्वात प्रथम मांडला पाहिजे, त्यांची परवानगी आपल्याला त्या ठिकाणी त्यांचं मत आपल्याला घेतलं पाहिजे, त्याच्यानंतर आमची पुन्हा त्या ठिकाणी सुनावणी त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये होणार आहे। त्यापर्यंत माझा विश्वास आहे की महानगरपालिका आमच्या सोबत हे पूर्ण हॉकर संघटनेसोबत त्या ठिकाणी न्याय करतील, एवढं सांगून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।